खरं तर प्रत्यक्ष महाराजांच्या समोर इतके वर्ष उभं राहून कीर्तन सेवा करायची सवय झाली होती. इथं यायचं म्हणजे आनंद असतो, कारण महाराजांच्या आणि आमच्यामध्ये कोणी नसतं आणि तुमच्याकडे फक्त पाठ होत असते. आज ताईंना म्हणलं का असं सगळा बदल केला, काय झालं? त्या म्हणाल्या काही नाही, लोकांना तुम्ही दिसत नाही, सगळ्यांना तुम्ही दिसायला पाहिजे, तुम्हाला सगळे दिसायला पाहिजेत. त्यामुळे महाराजांना आज असं बघायला लागतं. लहान लेकरू कसं आपल्या आईला वाकवून बघत असतं की नाही, आता अनुसंधान असं ठेवायचं, इतकंच. महाराजांची इतकी कृपा असते प्रत्येक शिष्यावर की तिथनं कीर्तन करून आल्यानंतर अन्य कुठं कीर्तन व्हायच्या आधी महाराज म्हणाले परत एकदा माझ्याच इथं ये. आणि ह्याच महाराजांच्या कृपेला एका कवींनी माया हा शब्द दिला. थोडक्यात त्याचं विवेचन बघूया. दिसायला साधी सोपी गोड वाटणारी पण आम्हाला सगळ्यात कशी गुरफटत नेते याचं साधं सोपं सुंदर शब्द रूपात्मक एका कवींनी छान अभंग रचला. मला फक्त अभंग मिळाला, त्या कवीचं नाव मला माहिती नाही, पण आपण अभ्यासापुरता तो घेऊया. माया अपरंपार माया परंपार हरीची माया परंपार हरीची माया परंपार त्रिगुण रूपाने प्रगटुनि देहि त्रिगुण रूपाने प्रगटुनि देहि मायेचा व्यापार माया अपरंपार हरीची माया अपरंपार दुस्तर म्हणुनी जीवानुमजे दुस्तर म्हणुनी जीवानुमजे मायेचा व्यापार माया अपरंपार हरीची माया अपरंपार हरि चरणाते शरण जाऊनी हरि चरणाते
अपरंपार हरीची माया अपरंपार माया अपरंपार माया अपरंपार भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय जय रघुवीर मंगल मूर्ति माया अपरंपार हरीची माया अपरंपार. आता जरा वाढवा आवाज. भगवंताची माया अपरंपार आहे. एखाद्या गोष्टीचा पार लागत नाही असं आपण म्हणतो की नाही, थांगपत्ता लागत नाही. ती गोष्ट आहे आम्हाला माहितीये, पण ती कुठपर्यंत आहे, किती आहे, कशी आहे हे आम्हाला समजत नाही. त्याला आम्ही अपरंपार असं म्हणतो. काय अपरंपार आहे? माया. अनेक वर्ष इथे तुम्ही सगळ्यांनी कीर्तनं ऐकलेली आहेत. श्रवणापेक्षा दुसरी महत्वाची मोठी भक्ती नाही. कारण जर उत्तम ऐकलं तर उत्तम मनन चिंतन होतं. थोडासा अवघड क्लिष्ट विषय तुम्हाला सगळ्यांना नक्कीच पचेल, रुचेल अशी आशा व्यक्त करते. भगवंताची माया अपरंपार आहे एवढंच म्हणणं आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे एखाद्या मुलीचं नाव. अगदी व्यवहारिक भाषेत बघायचं झालं तर माया म्हणजे काय? हा, ही माया आहे. दुसरी गोष्ट, माया म्हणजे आपण एखाद्याला लावतो ती माया, बरोबर? प्रेमानं आपण म्हणतो ना, किंवा एखादी प्रेमळ व्यक्ती असेल तर आपण म्हणतो नाही खूप मायाळू आहे, प्रेमळ आहे, ती माया. पण या लौकिकातल्या मायेबद्दल कवी बोलत असतील का सांगा बरं? जिथं भगवंत सांगतात देवी हेशा गुणमयी. कशी आहे ही माया? तिचं वर्णन भगवंत सांगतात. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान पुंडलिक वरदा. तरंती ते माया मेतान तरंती ते. कशी आहे माया? पहिल्याच शब्दात सांगितलं दैवी. दुसरं वर्णन केलं गुणमयी. दैवी असणारी, गुणमयी असणारी ही माया भगवंत सांगतात माझ्यापासूनच निर्माण झाली. ब्रह्म म्हणून मला कर्तव्य कर्म करायचं, त्याचप्रमाणे तेच कर्तव्य तेच कर्म मायेनं देखील करायचं. आणि माया भगवंतापासून, भगवंतासोबत हे कर्म आज तागायत करत आली. म्हणून कवींनी शब्द वापरला अपरंपार. तेव्हापासून आहे, आज आहे, पुढेही राहणार, कायम आहे. दिसते का हो? दिसते? नाही दिसत, पण आम्हाला भासते, आम्हाला वाटते. लिहायला शब्द सोपा आहे, मा या, संपलं. फार अवघड नाही, फार क्लिष्ट नाही. काना नाही, काना मात्रा नाही, उकार नाही, रुकार नाही, काही नाही. माया. पण याच मायेचं संस्कृतात वर्णन केलं, या मा सा माया. म्हणजे संस्कृतातला अर्थ सुद्धा सोपा आहे. संस्कृतात माया शब्दाची फोड अशी केली, या मा सा माया. सोपं आहे की नाही? पण याचा अर्थ जी नाही ती माया. आपल्याला सगळ्यांना बोलायचंय, तुम्हाला माहितीये माझा कीर्तनातली छान प्रेमळ प्रांजळ अट माहितीये. आपण संवाद करत करत कीर्तन करायचंय, बरोबर की नाही? हो म्हणा. हा, विसरू नका. कारण एकत्रित केलेली उपासना
जास्त लवकर पोचते आणि त्याचं फळही तितकंच छान गोड लवकर मिळतं, अशी श्रद्धा आहे. जी नाही ती माया. कवींनी सांगितलं कशी आहे माया. त्रिगुण रूपाने प्रगटुनी देही या जगता आकार. प्रत्येकाच्या देहामध्ये त्रिगुणांनी प्रगट झाली गुणमयी. 3 गुण कुठले? सत्व रज. माया प्रत्येक गुणात तिचं अस्तित्व आहे, म्हणूनच हे त्रिगुण त्या त्रिगुणातून ही प्रत्येक देहामध्ये प्रकट झाली, उत्पन्न झाली. आणि उत्पन्न होऊन काय केलं? या जगता आकार हरीची माया अपरंपार. प्रत्येकाच्या देहात आहे, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाला माया आहे. प्रत्येकाला ही माया जशी आहे तशी तीच माया प्रत्येकाला भुलवते. दुसऱ्या कडव्यात कवी सांगतात, दुस्तर म्हणून माया नुपजे. मायेचा व्यापार दुस्तर आहे. पकडायला जग गेलं, त्या मायेला पकडायला गेलं की नाही मला ही माया कळलीये असं जर कोणी म्हटलं तर ती कळायला, पकडायला, साठवून ठेवायला अत्यंत अवघड. दुस्तर आहे. जसा हा संसार दुस्तर आहे की नाही. संसाराची व्याख्याच केली, संसरती इति संसारः. अवघड आहे संसार कळायला. आपल्याला वाटतं फक्त लग्न लागलं म्हणजेच संसार सुरू झाला का हो? खरंच का हो? जन्माला आला, जो जीव जन्माला आला तेव्हा त्याचा संसार सुरू झाला. ज्याचं लग्न लागतं त्याचा प्रपंच सुरू होतो. महाराजांनीच आम्हाला सांगितलं. म्हणजे प्रत्येक जण संसारात आला की नाही? हो म्हणा. हा, फार एकदम बोर्डाच्या परीक्षेला बसल्यासारखे नका बसू. एकदम साधं सोपं हलकं फुलकं बघायचं आपल्याला. मायेचं वर्णन आहे. आणि जर त्याहूनही कळत नसेल तर याला उत्तर एकच आहे, माया. दोन प्रकार आहेत, आवरण आणि विक्षेप. काय करते ही माया? आवरण घालते आणि तेच आवरण घातलेलं विक्षेप शक्तीनं आपल्याकडनं काढूनही घेते. याला म्हणतात माया. उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. 10 मित्र परिक्रमेला गेले. विद्यारण्य स्वामींच्या जी काही स्तोत्र मालिका आहे त्याच्यातला हा श्लोक आहे, त्यातला हा दृष्टांत आहे. 10 जण गेलेत, परिक्रमा करायची म्हणून निघालेत आणि परिक्रमा करत असताना वाटेत नदी आली. आता ती नदी ओलांडून जायची. नदी ओलांडून या तीरापासून त्या तीरापर्यंत जायचंय. आता साधनं नव्हती. पूर्वीच्या काळचे दृष्टांत आम्ही दाखले म्हणून घेतो, वापरतो, कारण आताच काही सांगावं असं फार काही कौतुकाचं विशेष असं राहिलेलं. कुंडली कवरदा माध्यम नाहीत, काय करावं? त्या 10 जणांनी ठरवलं आपण जे काही सोबत आणलंय, जे काही सोबत आहे, प्रत्येकानं आपलं गाठोडं घेतलंय. त्या गाठोड्यात सगळं सामान भरलंय. काय 2-4 उपरणी असतील, शिधा असेल थोडा. पूर्वीची काळीची लोक प्रवासाला जात असताना शिधा घेऊन जायचे. त्याला पाथेय असं म्हटलं जायचं. आपल्याला प्रवासात कधीही वेळ पडली, भूक लागली तर आपल्याला पटकन खाता यावं. हल्ली प्रवासच यासाठी केला जातो की आम्ही बाहेरचं काहीतरी कुंडली कवरदा. काही ओझं न्यायचं नाही म्हणाले. बाहेरच चाललोय, बाहेर कशासाठी जायचं? बरं, बाहेर गेल्यानंतर म्हणतात आम्ही कुठल्या ठिकाणी थांबतो? जिथं घरगुती चव असेल तिथं थांबतो. मग घरात काय वाईट होतं? कुंडली कवरदा म्हणतो ना आम्ही. बाहेर गेल्यानंतर घरच्या सारखं जेवण कुठे असेल तिथं आम्ही. या अशाच प्रकारच्या विचारांना देखील माया असं म्हटलं जातं. बरं, आपापलं गाठोडं बरोबर. आता 10 जणांनी ठरवलं एवढी मोठी नदी. बरं, अशा दृष्टांतामध्ये नदीला कायम पूर आलेलाच असतो. आता ही कशी तरून जायची? विचार करतायत.
बरं, सगळे जण जे 10 जण आहेत ते जाणकार आहेत, हुशार आहेत. ते म्हणाले काही हरकत नाही, एकमेकांचा हात घट्ट धरूया, कारण संघटनाची शक्ती ही काय असते. आज सगळं शूटिंग चाललंय, आत्ताच निकाल लागलाय, पुंडलिक वरदा. एकमेकांना धरून आपण सगळेजण ही नदी पार करूया का, कारण ही मायेची नदी पार करायला अवघड आहे. कशी आहे? माया नदी तरवेना तरवेना, माया नदी माया नदी तरवेना तरवेना, माया नदी तरवेना तरवेना. हे स्वर लागले, सुरू झाले की आमचं मन आपोआप डोलायला लागतं ना डोलायला. आमची अवस्था अशी होते, तन डोले मेरा मन डोले, अशी अवस्था होते का? यालाच माया म्हणतात. आणि ही मायेची नदी ओलांडता ओलांडता काय होतं? हरिपदी मन रत होईना, हरिपदी हरिपदी मन रत होईना, माया नदी माया नदी माया नदी तरवेना तरवेना, माया नदी तरवेना तरवेना. ज्ञान अज्ञान दोन्ही तीर, ज्ञान अज्ञान ज्ञान अज्ञान दोन्ही तीर. या माया नदीच्या दोन्ही तीराला काय आहे? ज्ञान आहे आणि दुसऱ्या तीराला अज्ञान आहे. आपण ठरवायचं आपण कुठल्या तीरावर आहोत. आपण ज्ञानी म्हणून या तीराला थांबायचं का अज्ञानी म्हणून त्या तीराला जायचं? वास्तविक सांगू का, जो आपल्याला स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो यापेक्षा दुसरा अज्ञानी दुसरा कोणी नाही. आणि जो स्वतःला अज्ञानी म्हणून घेतो ना त्यापेक्षा दुसरा ज्ञानी कोणी नाही. पण ह्या समजुतीला देखील माया असं म्हणतात. ज्ञान अज्ञान दोन्ही तीर. आणि अशा या ज्ञान अज्ञानाच्या तीरामधनं सुद्धा वाट काढून काय करावं, तर भगवंताचे चरण धरले ना की तो मार्ग आपोआप सहज सोपा होऊन जातो. आणि मग आम्हाला असा विचार पडत नाही की ही नदी तरुण कशी जायची. म्हणूनच कवी म्हणाले काय, तरवेना 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 तरवेना. ही तरुण जाता येत नाही. पण हे जे 10 जण होते ते खरंच शरण गेले, नदीची प्रार्थना केली, आम्हाला तुझ्यामधनं पार होऊन जाऊ देत अशी विनवणी केली, विनंती केली. आणि 10 जण नदीत प्रवेश करतात. एकमेकांचा हात घट्ट धरलाय, पण जसं जसं पाणी वाढायला लागलं, पोटापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, तोंडापर्यंत आलं, तसं एकमेकांचे हात सोडले. एका हातानं आपलं गाठोडं धरलं आणि दुसऱ्या हाताने पोहत 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 फार कष्टाने दुसऱ्या तीरापर्यंत येऊन पोहोचले. दुसऱ्या तीराला येऊन पोहोचले. आणि तीरावर आल्यानंतर एका झाडाखाली सगळेजण शांत बसले. पोहल्यानंतर दम लागतो. बसले शांतपणे. एका जणाच्या डोक्यात प्रकाश पडला की तो म्हणाला, अरे नदीला एवढा पूर आहे, खाच खळगेत, भोवरेत, आपण नक्की आलो असू ना, सगळेजण आहोत ना. थांबा म्हणाले. शंका आली मनात. मी उभा राहतो आणि मी मोजतो सगळ्यांना. आपण 10 जण आलो तो 10 जण आहोत ना. म्हणून एक जण उठला आणि मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. प्रश्न पडला, बाप रे,
मायेची आवरण शक्ती. तुम्हाला म्हटलं ना, आवरण आणि विक्षेप. आवरण सांगितलं, अरे नाही आपण 9 जण आहोत, आपण 9 जण आहोत. थांब थांब, काहीतरी चुकलं असेल, तुझं गणित जरा कच्च आहे. मी उठतो आणि मी मोजतो, तू बस खाली. दुसरा उठला, दुसऱ्यानं मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे खरंच की, खरंच आपण 9 जण आहोत. एक जण आपल्यातला हरवला. तिसरा उठला, तिसऱ्यानी पण 1 2 3 4 5 6 7 8 9. कळेच ना. आणि सगळेजण रडायला लागले. आपल्यातला एक जण. माया भ्रम निर्माण करते. हरवला, बुडाला, गेला, मेला. घरी काय सांगायचं, कोणाला काय कळवायचं. किती मोठे प्रश्न पडले. प्रश्न पडला, काय करावं. सहसा पुरुष कधी रडत नाहीत, हे मोठ्या मोठ्याने रडायला लागले. ज्या तीराला आले होते त्या तीरावरची काही लोक, असा पुरुषांचा आवाज आला म्हटल्यानंतर एक माणूस तिथे आला. विचारतो, तुम्ही कोण, कुठले, काय झालं, काही संकट आहे का, काय झालं, अहो सांगा. सगळे भिजलेले दिसता, काही अडचण आहे का. एकानं सांगितलं उठून की अहो काय सांगू, आम्ही 10 जण ही परिक्रमा करतोय, पण आमच्यातला एक जण बुडाला, बहुतेक गेला, वाहून गेला, दिसत नाही, मेला. मायेची आवरण शक्ती. तो म्हणाला, किती जण होतात. 10 जण होतो. थांबा म्हणाले, मी मोजतो. आणि तिराईत माणसानं मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आहात की म्हणे 10 जण. अहो नाही, थांबा म्हणाले, मी मोजून दाखवतो म्हणून पुन्हा त्याला बाजूला केला. आपण एक जण त्यातला उभा राहिला. 9 जणांना मोजून दाखवलं. तिराईत माणसानं दाखवलं. मायेची आवरण शक्ती बाजूला केली आणि विक्षेप शक्तीनं डोक्यात प्रकाश पाडला. बाबा 1 2 3 4 5 6 स्वतःपासून मोजायला सुरुवात कर. अशा ठिकाणी स्वतःचा विसर पडतो आणि भगवंताला सर्वस्व अर्पण करत असताना आम्हाला स्व मात्र चांगला पक्का लक्षात राहतो. पुंडलिक वरदा, यालाच माया म्हणतात. आहे की नाही साधी सोपी, आहे ना. सोपी, अतिशय साधी, अतिशय सोपी. काय करते ही माया. सावलीप्रमाणे आपल्या माग 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 फिरत असते. सावली आपली साथ सोडते का, सोडते. महाराजांची सावली सुद्धा पडत नव्हती. किती मायेवर विजय मिळवून म्हणून महाराज झाले ना हो, म्हणून संत पदवीला प्राप्त झाले ना. सावली जशी आमची पाठ सोडत नाही तशी माया आमची पाठ सोडत नाही. किती ठरवलं की नको ही माया, शक्य आहे का, नाही शक्य. सकाळची वेळ झाली. दिवसभर काम करून 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 माणूस थकला. असं वाटतं ना, दिवसभर काबाड कष्ट केले की थोडा वेळ रात्री कुठेतरी शांत झोप मिळावी. आणि ही शांत झोप मिळण्यासाठीच दिवसभर माणूस काबाड कष्ट करतो. हल्ली शांत झोप लागणं फार अवघड झालंय. डॉक्टरांकडे तुम्ही बघा, कुठलाही नातेवाईक ओळखीचा जर डॉक्टर असेल तर त्याला विचारा, सगळ्यात जास्त काय त्रास होतो म्हणून लोक येतात, पेशंट येतात. मी उत्तर द्यायला हवं का, झोप येत नाही म्हणून लोक येतात. मी असंच एका डॉक्टर मित्राला म्हटलं, बाबा झोप येत नाही, कीर्तनाला पाठव. का, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. हा आपला विषय नाही, पण तो सुद्धा मध्ये आला. यालाच माया म्हणतात. दिवसभर कष्ट केले, शांत सुखाची झोप लागावी. झोपला माणूस, दमला होता बिचारा. आणि झोपेतच सकाळी सकाळी उठला. आपल्या बायकोला सांगितलं, बाई लवकर चहा टाक. रोज ती म्हणते, अरे रोज मी करते, आज तुम्ही करा चहा. ठीक आहे म्हणाला, काही हरकत नाही, आज मी चहा करणार. चहा केला. तो चहा घेत असताना
काहीतरी आता सकाळी सकाळी लोकांची, पूर्वी लोक पेपर वाचत होती, आता काय वाचतात सांगायला हवं. तो मोबाईल हातात घेत असताना चहाच्या कपाला धक्का लागला, तो उकळता चहा अंगावर पडला आणि आई ग आई ग आई ग आई ग म्हणून पाय झाडत 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 हा मनुष्य झोपेतून उठला. मी आधीच सांगितलं होतं, शांत झोपला होता रात्रीचा. ही मायेची आवरण शक्ती स्वप्न रूपानं आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये कायम थैमान घालत असते. नुसती राहते नाही, थैमान घालते. मग याच्यातून पार व्हायचं असेल आणि भगवंताचे चरण धरायचे असतील तर काय करायला हवं? काय करायला हवं? हे मन जे आहे ना, ते मायेच्या अधिष्ठित न जाता, मायेला लीन न होता, त्या मायेलाच अंजारून गोंजारून सतत सतत समजावून तिला सांगायचं, बाई मना काय कर प्रभाते मनी, राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा. कुठल्यापासून राम 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 म्हण, ती माया नाही येणार. किंबहुना आली तरी आपल्याला तिच्या बरोबर भ्रमात बुलवत राहणार नाही. काय करते ही माया? दुस्तर म्हणून जीवानुमजे. असं आहे का फक्त तरुणांनाच ही माया बुलवते? असं आहे? असं सहसा म्हटलं जातं की तरुणातलं वय, तरुणपणाचं जे वय असतं, त्या वयात त्या संगतीवर ठरतं मनुष्य पुढं काय करणार, काय घडणार. एखादा वाया गेला तर घरातल्या आया बायका काय म्हणतात? मुलाचं सावधान, लग्न लावून टाका म्हणाले म्हणजे दुसरीकडे कुठं भरकटणार नाही, संसार करेल, प्रपंच करेल. पण फक्त तरुणांना भुलवते का? अजिबात नाही. लहान बाळांना सुद्धा ही माया भुलवते. कशी भुलवते? साधं उदाहरण. साधं, त्या बाळाच्या आईचे कपडे, ड्रेस, साडी, जे काही वस्त्र असतील, तीच जर दुसऱ्या कोणी घातली असतील तर लहान बाळ पटकन भुलून दुसऱ्या बाईला, कोण मावशी काकू कोण असेल, तिला जाऊन चिकटतं का? कारण त्याला कपडे माहित असतात, काय नेसलेत काय घातलेत. म्हणजे मायेने लहान बाळाला भुलवलं की नाही? भुलवलं. तरुणपणात न बोललेलंच बरं, सगळ्यांनाच ही माया भुलवते. म्हातारपणात सुद्धा भुलवते. आम्ही खूप विचार करतो की आम्ही भगवंताच्या चरणाशी आलो पाहिजे, सत्कर्म योगे वय घालवावे आम्हाला सांगितलं हो. आणि वय जर घालवायचं, मुद्दाम वय घालवावे शब्द वापरला हो का? दुसरा शब्द नव्हता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांची सदा नमावे. आयुष्यात रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा ती जवळ आल्यानंतर काय करावं? वय घालवावे. कधी? सत्कर्म योगात. म्हणजे काय? भजन, हरिकीर्तन, पूजा पाठ यामध्ये सत्कर्म रत व्हायचंय. म्हणजे आपणही करायचं, आपल्या शेजारच्यांनाही याबरोबर या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी घेऊन यायचं, प्रत्येकाला उद्युक्त करायचं. हे खरं तर काम आहे. पण नाही, इथे आलेल्यांचं सोडून द्या, येणाऱ्यांचंही सोडून द्या. तिथे आजी आजोबा, मैदान काय, बाग, नाना नानी, घरात नाही म्हातारी मंडळी निघाली की पार्क तिथंच होतात. तिथं जाऊन गप्पा काय? संसाराच्या गप्पा. ही माया अशी भुलवते. म्हणत नाही भूदेव संतांशी सदा नमावे. ही माया हे काम करू देत नाही, किंबहुना यामध्ये अडथळा निर्माण करते, भुलवते, भ्रम निर्माण करते. बरं, म्हाताऱ्यांनाही भुलवते. म्हणजे वयाची लहान बालकापासनं किंबहुना रजतमापासनं, रज नावाचा रजा इतकंच असतं की नाही ते मूल पोटात, त्या रजापासनं म्हातारपणापर्यंत या जीवाला कोण नेतं? माया नेते. आमचं शरीर कसं वाढतं,
आमचा देह कसा मोठा होतो? याला उत्तर एकच, माया. आणि तुकाराम महाराज अभंगात सांगतात, काय करते ही माया? विश्वव्यापी माया तिने झाकुळी छाया, विश्वव्यापी माया तिने झाकुळी छाया. विश्वव्यापी माया तिने झाकुळी छाया, सत्य गेले भोळ्यावरी, सत्य गेले भोळ्यावरी, सत्य गेले भोळ्यावरी, चाले अविद्येची थोरी, सत्य गेले भोळ्यावरी, चाले अविद्येची थोरी, विश्वव्यापी माया तिने झाकुळी छाया. काय करते? विश्वव्यापी माया तिने झाकुळीली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, चाले अविद्येची थोरी. अविद्येचीच थोरी चालते, सत्य मात्र भोळ्यावर निघून जातं. कशी आहे माया? अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा, कार्येन माया सुधियैव माया, मया जगत सर्वमिदं प्रसूयते. गीतेतलाच भगवंताने सांगितलेला हा श्लोक. सत्याचा विसर पडून आम्हाला जे असत्य आहे तेच खरं वाटू लागतं, याला म्हणतात माया. जादूगार खेळ करतो, बरोबर? आम्हाला माहित असतं जादूगार कसे कसे खेळ करतो. बघितलेत का खेळ? हो म्हणा, नाही म्हणा. काय करतो जादूगार? एक टोपी घेतो, त्या टोपीतनं आधी डोक्यावर घालतो, दुसऱ्याच्या डोक्यावर घालतो. अशी समाजात पण लोक असतात ना, कुंडली कवरदा, याला मायाच म्हणतात. आणि अशा टोपी घालणाऱ्यांना सुद्धा आम्ही भुलतो, यालाही. टोपी घेतो, त्या टोपीतनं मोठीच्या मोठी लेस काढतो, एक एक रंगाची, विविध रंगाची रिबीन, काय म्हणत असतील, दोरी, एक लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, केशरी रंगाची, जांभळ्या रंगाची, हिरव्या रंगाची. टोपीत काहीच नाहीये, पण ही टोपी दाखवत असताना सुद्धा तो त्याच्यातनं विविध प्रकार काढतो. बर ती अशी दोरी झटकतो, फेकून देतो बाजूला, पुन्हा दाखवतो टोपी. दिसतंय का टोपीत काही? नाही दिसत आहे, पण पुन्हा तो टोपी अशी डोक्यावर ठेवतो, त्या टोपीत काहीतरी जंतर मंतर करतो, त्या टोपीतनं एक कबूतर बाहेर काढतो. आम्हाला वाटतं, वा, काय केलं, कसं काय आलं, कसं निर्माण झालं? खरंय का? आम्ही भुललो ना. इथं माझ्या हातात टोपी नसताना सुद्धा तुम्ही हाताकडे बघताय. काय म्हणतात याला? माया. सत्य गेले भोळ्यावरी, चाले अविद्येची थोरी. सत्य सगळं गेलं बाजूला, अविद्येची थोरीच इतकी चालली, आम्हाला लक्षातच येत नाही की माया आम्हाला कशी तिच्या तालावर नाचवते. संसारात, व्यवहारात आम्ही बोलताना एवढंच म्हणतो की बाईच्या तालावर, पण ही माया आम्हाला सगळ्या तालावर नाचवते. लहान मुलाच्या तालावर आम्ही आई वडील नाचतो, ते काय म्हणेल त्याला हो म्हणतो ना, तसंच आहे ते. ती माया कधी लहान रूप घेऊन येईल, कधी मोठं रूप घेऊन येईल, कोण आई म्हणून येईल, कधी वडील म्हणून येईल. तहान लागलेली असताना आम्हाला असं वाटतं रस्त्यावर, अरे अरे इथं पाणी आहे, इथं पाणी आहे, इथं पाणी आहे. पाणी असतं? पाणी नसतं, मृगजळ असतं. आणि याच मृगजळाला माया असं म्हणतात. आम्हाला वाटतं आमची तहान भागेल म्हणून आम्ही नाना गोष्टींमध्ये, मृगजळ म्हणजे काय हो? आध्यात्मिक भाषेत बघायला गेलं तर एखाद्या गोष्टीच्या मागं लागणं, ती गोष्ट म्हणजे विषय, त्यांच्या मागं आम्ही सगळं सोडून लागतो, सगळं सोडून. आणि मग आम्हाला भगवंताचा विसर पडतो.
हा विसर एकदा पडला ना की मग ती बरोबर स्वतःच्या तालावर नाचवते, प्रत्येकाला भुलवते. सांगू का, कीर्तनाला एका ठिकाणी गेले होते आणि त्या काकूंच्या घरी एक असा कोपरा होता. त्या कोपऱ्यावर एक छान सुंदर असा पडदा लावला होता, मखमली वेल्वेटचा. आणि त्या पडद्यावर गोपाळ कृष्णाची इतकी सुंदर चित्र, त्याचं इतकं सुंदर चित्र रेखाटलं होतं. मी भुलले त्याला, वा 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 काकू, किती सुंदर गोपाळ कृष्ण आहे, किती छान रेखाटलाय, किती छान आहे, किती छान आहे, किती कौतुक करावं त्या गोपाळ कृष्णाचं. त्या म्हणाल्या, अगं गोपाळ कृष्ण आहे, सगळं मान्य आहे, पडदा आहे, सगळं मान्य आहे, पण तो पडदा बाजूला केला तेव्हा मला कळलं की मी घरी येणार म्हणून घरात होता नव्हता तेवढा सगळा पसारा कुंडली कवरदा. सत्य गेले भोळ्यावरी, काय केलं दुस्तर म्हणून जीवान उपजे मायेचा व्यापार. कोणतरी येणार म्हणून घे सगळा पसारा घातला त्या कोपऱ्यात, कोंबून कोंबून ठेवला आणि वरनं छान आवरण घातलं. आणि ते आवरण जेव्हा मायेचं बाजूला केलं, भले का ते गोपाळ कृष्णांचं चित्र असो, ते आवरण जेव्हा बाजूला काढलं तेव्हा त्याच्या मागचं खरं सत्य कळलं. आम्ही अभंग पण म्हणतो ना, कित्येक असे अभंग आम्ही म्हणतो, आरत्या म्हणतो, आम्ही आरतीत म्हणतो फळीवर वंदना. आम्ही खरं काय शोधायला गेलो का? दास रामाचा वाटपा आहे काय म्हणतात लोक, जा एकदा कधीतरी. खरं सांगू, महाराजांची एवढी कृपा आहे ना की आपण असं कुठंतरी कोणतरी विचित्र काहीतरी म्हणतं तिथं पोचतच नाही, पण कधी पोचलात तर नक्की कान देऊन शब्द ऐका, वाट पाहे सजना. खोटं नाही सांगत, कधी तुम्ही कोणाचीही आरती ऐका. आम्ही अभंग म्हणतो, देवाची ये द्वारी. या मायेपासून जर बाजूला जायचं असेल ना, बाजूला म्हणजे या मायेमध्ये गुरफटत राहायचं नसेल तर काय करावं? कवींनी सांगितलं, हरिचरणाते शरण जाऊनी साधावा उद्धार, हरीची माया अपरंपार. मग त्या हरिचरणाला एकरूप व्हायचं असेल तर काय करावं? उभा क्षण भरी देवाची द्वारी, उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधिल्या, तेणे मुक्तिचारी साधिल्या, साधिल्या देवाची द्वारी, उभा क्षण भरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता मायेमुळं काय होतं? आम्ही अविद्येमध्ये जे कानावर पडतं तेच म्हणतो, आणि आम्ही म्हणतो काय? पुण्याची गणना म्हणतो ना, ऐकलं असेल कधी? पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे देवाची द्वारी, उभा क्षण भरी देवाची द्वारी, उभा क्षण भरी. हरिचरणाते शरण जाऊनी, भगवंताच्या चरणाशीच एकरूप व्हायचंय. एकरूप होण्यासाठी शरण जावे. शरण म्हणजे आपल्या आयुष्यातलं सगळं रण बाजूला ठेवून, आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात
प्रत्येकाच्या आयुष्यात रण आहे. प्रत्येक वेळी रण याचा शब्द युद्ध. कीर्तनाला 5 वाजता जायचंय यासाठी आपण जी दिवसभर घरी कसरत करामत करतो हे सुद्धा एक प्रकारचं रणच आहे. आल्यानंतर महाराजांपुढे हुश आले बाबा एकदाची. कारण संसार सोडवत नाही, माया आम्हाला सुटू देत नाही. आज कीर्तन आहे, आज कीर्तन आहे, आज कीर्तन आहे. आम्हाला नाना संकट येतात, पण आमचा जीव इथं असतो, लक्ष इथे असतं, पण आम्ही पोहोचू शकत नाही. माया आम्हाला पोहोचू देत नाही. म्हणून शरण जायचं, चरणाशी एकरूप व्हायचं. बघा, च रण श रण, दोन्ही मध्ये रण शब्द का वापरला असेल हा आजचा अभ्यास आहे असं समजा. चरणाशीच एकरूप का व्हायचं? का चरणाशी एकरूप? साधी माहिती असेल तुम्हाला, तो कोळी आहे ना, जाळं टाकतो का? मासे पकडायचे म्हणून, त्याचा उदरनिर्वाह व्हायला हवा म्हणून. जे अनुभवानं सिद्ध झालेले मासे असतात की नाही, आपण त्यांना सिद्ध वगैरे म्हणतो, पण प्रत्येक प्राण्याला कुठंतरी बुद्धी आहे ना. आपला जीव कसा वाचवायचा याचा विचार प्रत्येक प्राणी करत असतो. जे अनुभवी असतात ते म्हणतात नाही, तो कोळी जाळं टाकेल, आपण कुठं थांबूया? त्या कोळ्याच्या पायापाशी थांबूया. बरोबर ना? अनेक जण त्याला विरोध करतात, छे पायाशी काय थांबायचं, लांब 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 जाऊया. त्यांना काय माहिती कोळ्याचं जाळं किती लांब पर्यंत आहे, किती लांब पर्यंत आहे आम्हाला काय माहिती. का कीर्तनात छान ऐकलं होतं, लोक भगवंताच्या ठिकाणी जातात देवदर्शन म्हणून. देवाचं दर्शन घ्यायचं, पण चेहरा म्लान झालेला असतो, त्रासलेला असतो. बाबा काय झालं विचारलं, कोठे कशाला गोंधवल्यातच आत्ता गेले होते. महाराजांकडे गेले, रेंज नव्हती मोबाईलला. किती जणांच्या मोबाईलला रेंज नव्हती? अहो रेंज नाही हो मोबाईलला, रेंज नाही मोबाईलला. बघा 3G आलं, 4G आलं, 5G आलं, किती जाळं पसरलंय त्या रेंजचं. मी म्हटलं ओ धन्यता माना, त्या रेंज मधनं सुटून आपण महाराजांच्या रेंज मध्ये आलोय. पण हे कळण्यासाठी हरिचरणाते शरण जाऊनी, त्या रेंज मध्ये आपण आलोय ह्याचा विसर पडून आम्हाला लौकिकातली त्या मोबाईलला रेंज नाही, यामध्येच आम्ही गुरफटत राहतो, विषयांच्या मागे आसक्त होतो आणि ही माया आम्हाला असंच भुलवत राहते. म्हणूनच तिच्यापासून सुटका होईल का हो? नाही, सुटका होणं शक्य नाही. कारण त्रिगुण रूपानं प्रगटली ती आपल्या प्रत्येकाच्या देहामध्ये. सुटका होणं शक्यच नाही. नाहीतर लहान मूल लहानच राहील, मोठं झालेलं वय तेवढ्याच वयात राहील. मग बालपण ते वृद्धापकाळ जाणार तरी कसं? मग ते मायेचं काम आहे, तिला तिचं काम करू द्यायचं. आपण भगवंताला शरण गेलो की या सगळ्या लौकिक गोष्टींमध्ये आमचं मन भुलणार नाही. ते मासे जसे कोळ्याच्या पायाशी एकरूप झाले की त्यांना लक्षात येतं की आपण या जाळ्यात अडकणार नाही, तसं भगवंताच्या पायाशी भले का घुटमळत राहावं. त्याच्याशी ज्या भावनेनं भक्ती करायची, 9 प्रकारची भक्ती सांगितली हो आम्हाला, तेही नाही जमत आम्हाला. हरिपाठात पहिल्याच अभंगात सांगितलं क्षणभरासाठी, क्षणभरी. पण क्षणभरीचे प्रकार सकाळी 9 वाजता सारसबागेच्या चौकात जाऊन बघा, फक्त बघा. मी न सांगितलेलंच बरं, कौतुक म्हणून बघा. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, याचा आपण विचार कसा करायचा याचा लोक बरोबर आपल्याला हवा तसा सोयीचा अर्थ काढतात. एखादा श्लोक म्हणा सांगितलं, एखादा अभंग म्हणा सांगितलं, एखादा सुभाषित म्हणा सांगितलं की आम्ही प्रत्येक वेळी विचार करतो की या श्लोकाची फलश्रुती काय आहे. म्हणतो ना आम्ही सहस्त्रनाम म्हणायचं का बरं, पण याची फलश्रुती काय? ती जर माझ्या उपयोगाची असेल तर आम्ही ती उपासना करतो ना हो, प्रामाणिकपणे सांगा, करतो ना. मग मनुष्य जर असा प्रत्येक बाबतीत जर असा थोडा बहुत स्वार्थी आहे, तर भगवंताच्या चरणाशी एकरूप होऊन
त्याला सांगायचं की भगवंता या मायेपासून माझी सुटका कर आणि माझा उद्धार कर. कारण माझा उद्धार दुसरा तिसरा कोणी न करता प्रत्यक्ष भगवंता तूच करणार आहेस. आपला हात त्याच्या हाती सोपवायचा आहे. हात सोपवायचा आहे. सोपवलेला हात तो भगवंत घट्ट धरून ठेवतो. ही माया जरी छाया रूपानं विश्वावर सगळीकडे राज्य करत असली की नाही, तरी सुद्धा त्या छायेतनं मायारूपी भगवंत आपल्या बरोबर कायम सदैव तिष्ठत राहतो. म्हणून आज सुद्धा पंढरीचा पांडुरंग विटेवर हात ठेवून आम्ही आरतीत म्हणतो, किती आहे हो थांबलेला? युगे 28. युगे 28 विटेवरी उभा का? बघायला गेलं तर भक्तांनी फक्त वीट भिरकवली होती की थांब, माझी आई वडिलांची सेवा होते, तू इथं थांब, इथं उभा राहा. पण भक्ताच्या मायेच्या अधीन होऊन आज पांडुरंग 28 युग. किती युग आहे तो आपल्याकडं? 28 युग आहेत. हो, किती युग आहेत? 4 युग आहेत ना. आपण विचार केला, 4 युग असताना पांडुरंग 28 युग कसा काय उभा? आम्ही विचार केला का? 4चा पाढा 28 पर्यंत म्हणा, तेवढी युग तो आज उभा आहे. म्हणून आरतीत सुद्धा म्हटलं युगे 28 का उभा आहे? कारण तो सुद्धा मायेनं बांधलाय, माया पाशांमध्ये भक्तीच्या मायेनं बांधलाय. आणि भगवंताशी सुद्धा अशा भक्तीच्या मायेनं बांधून घ्यायचं असेल तर मूळ अभंगात आम्हाला कवी सांगतात, माया परंपार हरीची माया परंपार. काय माहिती? हरीची माया परंपार, माया परंपार. हरीची माया परंपार. तन तन रे ना, तन रे ना रे, तन तन रे ना. त्रिगुण रूपाने प्रगटून दे या जगता आकार. माया परंपार. हरिचरणाते शरण जाऊनी, हरिचरणाते. परत मारवात झाला. माया परंपार हरीचे, माया परंपार, माया परंपार, माया परंपार. म्हणतोस कीर्तनाच्या पद्धतीनुसार 2 मिनिट नामस्मरण करूया. या मायेपासनं वेगळं व्हायचं किंबहुना तिच्या अधीन राहून भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर टाळ्यांची टाळाटाळ न करता मुक्त स्वैर मनानं, कुठेही मनात की बाबा आता कसं होईल काय होईल अजिबात विचार करायचा नाही. छान मोकळ्या मनानं, तेवढ्याच मोकळ्या मोठ्या हाताने टाळ्या वाजवून, वास्तविक इथं सांगायची गरजच पडत नाही पण तरी सुद्धा सांगितल्याशिवाय राहत नाही. तेव्हा 2 मिनिट नामस्मरण करूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम,
जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, श्री ब्रह्म चैतन्य महाराज की, श्री ब्रह्मानंद महाराज की, सद्गुरुनाथ भगवान की, सब संतन की जय जय। रघुवीर मंगल मूर्ति। जय जय। सभेचं कामकाज संपलं आणि कामकाज संपवून सगळेजण आपापल्या घरी म्हणा आपापल्या दालनात निघून गेले. सगळेजण आपापल्या मार्गाने जात आहेत. जे या सभेचे मुख्य आहेत, जे धर्म चालवतात, धर्म सांगतात असे धर्मराज, दिवसभर कामकाज केलंय, मन थकीत झालंय, कुठंतरी जीव शिणलाय आणि आता आपल्या दालनात जाऊन आपली प्रिय पत्नी रोजच्या प्रमाणे छान आरतीचं तबक घेऊन दाराशी आपल्याला ओवाळायला उभी असेल या कल्पनेत धर्मराज युधिष्ठिर आपल्या दालनापर्यंत आलेत. पण मनामध्ये असलेल्या या भ्रामक कल्पना, ज्यांना आम्ही माया म्हणतो, दालनापाशी आले. दालन म्हणजे खोली, आजच्या भाषेत अगदीच स्पष्ट सांगायचं तर बेडरूम. आता लक्षात येतं जरा. आपली पत्नी पंचारतीचं ताट घेऊन आपल्या स्वागतासाठी उभी नाही म्हणून आत आले. विचार करता गेली कुठं द्रौपदी? बरं, एवढे मोठाले महाल हाक मारली, द्रौपदी अगं कुठं आहेस? आणि द्रौपदी मंचकावर पहुडलेली दिसली आणि तिनं फक्त एक कटाक्ष टाकला धर्मराजांकडे. धर्मराजांकडे एक कटाक्ष टाकला. धर्मराज सगळं काही विसरले आणि आपल्या पत्नीच्या पायाशी बसले आणि पाद संवाहन करायला सुरुवात केली. पाय चेपणे ज्याला म्हणतात. कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. आता हे नवरा बायकोंमधलं जे काही चालू आहे, भीमसेन, सगळी सभा झाली, सगळेजण आपापल्या गेले की नाही व्यवस्थित जागेवर स्थानावर बघत बघत आपली गदा अशी खांद्यावर घेतली आणि आपल्या चालीनं सगळीकडं टेहाळणी करत, लक्ष ठेवत सगळीकडं टेहाळणी करत 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 चाललेत आणि धर्मराजांच्या दालनावरनं पुढं जातायत. वास्तविकता आज डोकावून बघायची गरज नव्हती, पण दालनाचे पडदे उघडे दिसले. मनात नसताना सुद्धा आत डोकावलं गेलं आणि डोकावून बघता क्षणी तळ पायाची आग मस्तकाला गेली. का
पाहुनिया तो प्रसंग भीमे, पाहुनिया तो प्रसंग भीमे, पाहुनिया तो प्रसंग भीमे, तो प्रसंग बघितला मात्र पाहुनिया तो प्रसंग भीमे, दिव्य गदा घेऊनी, पाहुनिया तो प्रसंग भीमे, दिव्य गदा घेऊनी, म्हणे अग्रजा मार्ग दावितो, म्हणे अग्रजा मार्ग दावितो, यम सदनाने मोनी सागुदी राजा. प्रसंग बघितला मात्र काय केलं, म्हणे अग्रजा मार्ग दावितो, यमसदना नेऊनी. जी दिव्य गदा खांद्यावर घेऊन आरामात चालले होते, काहीही डोक्यात विचार नव्हता, कुठलाही विषय नव्हता. पण चित्र बघितलं, द्रौपदीचे पाय धर्मराज चेपतायत हे बघितलं मात्र तळपायाची आग मस्तकाला लागली. काय करू काय नको सुचेना, थैमान घेतलं. असं वाटलं ही गदा गर 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 फिरवावी आणि त्या अग्रजाच्या म्हणजे मोठ्या भावाच्या डोक्यात. असू दे, मारली नाही म्हणून त्यांनी पण वाजवलं नाही. पुंडलिक वरदा. मनात विचार आला ना, प्रत्येक वेळी मनातला विचार माणूस बोलून दाखवत नाही. त्याचं हे रूपक इथं आपल्याला बघायला मिळालं. यालाच माया म्हणतात. काय करू कळेना, काय करू, इतका राग आला. आता कलियुगात हे असं वर्णन ऐकून आपल्याला काहीच वेगळं वावगं वाटणार. काय बायकांचं उत्तर आहे. वा 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 वा. श्रीराम. पण त्या काळी कुठलं युग आहे हो, द्वापार युग. त्याच्यात असं चालेल चालेल, मनाला पटेना. काही दिवसांनी नारदांनी जे नियम घालून दिले त्याप्रमाणे काही दिवसांनी ही द्रौपदी आपली सुद्धा पत्नी होणार. आणि आपण एवढे पराक्रमी, एवढा बलदंड देह, ज्या हातात ही गदा कायम फिरत असते त्या हाताने सुकुमार अशा द्रौपदीचे पाय मी चेपायचे कदापि शक्य नाही, जमणारच नाही मला म्हणाले. वास्तविकता विचार केला, दिसलं सोडून दिलं, पण नाही, माया भुलवते. मनात विचार तोच 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 तो, झोप लागली नाही रात्रभर. का? दिव्य शय्येवरी. भीमाच्या मनात सतत विचार तेच येऊ लागले. दिव्य शय्येवरी सती पहुडलेली, दिव्य शय्येवरी, दिव्य शय्येवरी सती पहुडलेली, धर्ममूर्ती त्या पदी निरत होती, धर्ममूर्ती त्या. डोळे बंद केले की हेच दिसतंय. काय? दिव्य अशा शय्येवरी द्रौपदी पहुडली आहे आणि तिचे पाय चेपायचे, पाय सेवा करायची तिची कदापि शक्य नाही. बर, एक वेळ धर्माला कळत नसेल, पण द्रौपदीला कळायला नको. आपल्या पतीकडून अशी सेवा करून घेत असताना तिला मनाला लज्जा कशी वाटली नाही? कोणाला सांगावं? हे इतकं असं विचित्र कार्य कर्म हे सांगावं तरी कोणाला? कोणाला सांगणार हो? त्या काळचं हायकोर्ट कुठलं कुठलं? कृष्ण. कृष्णाचा धावा केला, कृष्णा 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 कृष्णा. पण कृष्ण म्हणाला गायल्याशिवाय मी प्रसन्न होणार? ते आपलं उगाचच बरं. इथं दादा बसलाय साथीला म्हणून. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना
काम कर. धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. धावता बलसागर गोविंदा. बलसागर गोविंदा. बलसागर गोविंदा. धावता श्री हरी झडकरी बलसागर गोविंदा. तुझे चरणी सादर वंदन. तुझे चरणी सादर वंदन. देई परमानंदा. देई परमानंदा. दे प्रसादा व्यंकटेशा. दे प्रसादा व्यंकटेशा. जगताचा आनंदा. रे नारायणा नारायणा नारायणा. कृष्णा कृष्णा उठ. अरे धावत ये, माझ्यावर हे संकट आलंय. धावत ये गोपाळा, उठ. कृष्णा उठ, तुला झोप कशी लागते रे. भगवान गोपाळ कृष्ण उठले. काय झालं भीमा, एवढा घाम का आला तुला, काय झालं. अरे एवढा घाबरलायस का, काय झालं काय झालं. शांत हो शांत हो. भीमाला सांगतात शांत हो. छे 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 भगवंता, शांत होण्यासारखी वेळ नाही. अरे बाबा काय झालं. थांब थांब म्हणाले. भगवंता थांब, तुला काय झालं ते सांगतो, आधी सगळी दारं खिडक्या लावून घेतो. अरे बाबा इतकं काय झालं. यांना थंडी वाजतीये. इतकं काय झालं, दारं खिडक्या लावून घेणं इतकं. थांब भगवंता. सगळी दारं सगळी खिडक्या लावून घेतल्या आणि आता एकांतात असताना भगवंताला भीमसेन सांगतात. एकांती हरिला म्हणे यदुपते लज्जागमे सांगता. लाज वाटते भगवंता सांगायची सुद्धा. अरे बाबा इतकं काय झालं. झाला आज कृतार्थ धर्म आमचा पुण्याची ही सांगता. म्हणजे काय केलं काय धर्मानी, काय केलं काय केलं भगवंता. लाज वाटते तरी सुद्धा सांग आता, कारण तू सांगितल्याशिवाय कोणाला कळणारच नाही. काय झालं इतकं. भार्येचे पदकंज हे रगडितो हा धर्म मंचावरी. लोकी स्त्रैण अतिथी कारण करी हे योग्य का श्री हरी. गोपाळ कृष्ण भगवान की. भगवंताने ऐकलं. त्या मागचा एवढा त्रागा बघितला, दरदरून घाम फुटलेला भीम बघितला. भगवंत म्हणाले छे इतकंच होय, इतकंच झालं. नाही नाही, धर्माने हा असा अधर्म करणं योग्य आहे का भगवंता सांग. माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही. तू जेवलास का, जेवला नाही, पोट भरलं नाही की माणसाची अशी अवस्था होते. जरा थोडं खातोस का, नाही भगवंता अन्न सुद्धा गोड लागायचं नाही रे. भगवान गोपाळ कृष्ण सांगतात हे बघ, त्या दोघांचं जे काही चाललं असेल ते चालू देत ना, तू कशाला लक्ष देतो नाही का. कुठलाही तिराईत माणूस नवरा बायकोंच्या भांडणात पडतो का, पडतो का नाही. कारण कधी ते दोघं एक होतील आणि आपल्याला वेड्यात काढतील. पुंडलिक वरदा. त्यांच्यात एकच शहाणा माणूस पडतो, त्याला वकील असं म्हणतात. पण भगवंतच वकिली करणार ना हो. भीम रडू लागला. भगवंता तू मला ह्याच्यावर काहीतरी उपाय सांग. कारण द्रौपदीला जर ही अशी सवय लागली की नाही, अशी पती कडून सेवा करून घेण्याची सवय लागली तर माझ्याच्यानं हे कदापि शक्य होणार नाही. मुळात धर्माने हा जो काही अधर्म चालवलाय ना तो पहिला बंद कर. मला फक्त आज्ञा दे. ही अशी गदा घेतो आणि अरे बाबा आधी ती गदा खाली ठेव, शांत हो.
तुझ्यावर वेळ आली की बघूया काय करायचं. नाही भगवंता, नाही. भगवंत म्हणाले, आत्ता शांत हो, आत्ता घरी जा, शांत हो, शांत झोप. काय करणार आता, कृष्णानंच काही मार्ग सांगायचा नाही, ठरवलं काय करावं. असू देत म्हणाला. आला आपल्या दालनात, आला, फेऱ्या मारत राहिला. फेऱ्या मारत राहिला, चैन पडत नाहीये मनाला, बेचैनी झालाय. आजच्या भाषेत सांगायचं तर डिप्रेस भीम झालेत. आजोबा इथं खुर्ची नाहीये. असू दे, असू दे, चला. पुंडलिक वरदा, जय जय रघुवीर. असू दे, असू दे, चला चला. श्रीराम. भीमसेन बेचैन झालेत. काही महिने गेले, काही महिने गेले, सुचत नाहीये, अन्न गोड लागत नाहीये. आणि म्हणे भीमसेनाची तब्येत बारीक झाली. म्हणे म्हणे म्हणजे तसं वर्णनच आहे. जो काही टनानी भात लागायचा खायला, बादल्यांनी आमटी लागायची, आमरस लागायचा, बादल्या बादल्या. पूर्वीची लोक तसं खात होती. आणि भीमसेनांचा देह केवढा. दुर्वास भोजन आख्यान जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की भोजन किती होतं. डोंगरा एवढा भात. आता आमची डोंगरापर्यंत नजर सुद्धा जात नाही. आम्ही आता मोजून खाणार. पोळी सुद्धा किती करायची त्याच्यासाठी आमच्याकडे वजन काटा आहे. पुंडलिक वरदा, तेवढ्याच ग्रॅमचं आम्ही खाणार. भीमसेन म्हणे बारीक झाले. आणि अर्थातच कितीही लेकरू मोठं झालं तरी लेकराची चिंता आपल्या आईला असते. त्या कुंतीनं बघितलं, अरे भीमा काय झालंय तुझं. आई मला नाही सांगता येणार. अरे आईला नाही सांगणार. हो आई, इतकं दुःख आहे, इतका विचित्र प्रसंग आहे की मी नाही सांगू शकत. खाल्लंस का. आई आठवत नाही किती दिवस मनासारखं खाल्लं नाहीये मी. कधी खाल्लंय तेही आठवत नाही. अरे मग झोपतोस का जरा वेळ. छे, झोपच उडालीये. डोळे मिटले की डोळ्यासमोर. पण नाही, आईला सांगायचं नाही. डोळ्यासमोर आई तेच चित्र येतंय. अरे झोपला नाहीस किती दिवस, किती महिने, डोळ्याखाली काळं झालंय. काय करूया आई, काय करूया. भगवान गोपाळकृष्णाकडे याचं उत्तर आहे. तू सांगून बघतेस का भगवंताला. तू सांग ना भगवंताला. त्याच्याकडे याचा तरुणोपाय आहे पण तो मुद्दाम टाळाटाळ करतोय. असं का. थांब हो, जाते मी कृष्णाकडे. आता कुंती माता कृष्णाकडे आली. भगवंता गोपाळकृष्णा, काय झालंय रे भीमसेनाला. भगवान गोपाळकृष्ण म्हणतात, कुठं काय झालंय. काय झालंय. अरे बारीक बघ किती झाला तो. डोळ्याखाली काळं आलंय. कित्येक दिवस जेवला नाही, कित्येक दिवस त्याची झोप नाही. अगो पण त्याला काही झालंच नाहीये. भगवान गोपाळकृष्ण म्हणजे कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक. सगळ्यात नाटकी. काहीतरी झालंय म्हणतेस का. माहित आहे सगळं. भगवंता गोपाळकृष्णा, माझं म्हणणं नाही का. अगं सगळं ऐकणार की तुझं, पण काय झालंय तेच मला आठवत नाही. बरं मी असं करते, भीमसेनाला परत एकदा तुझ्याकडे पाठवते. काहीतरी उत्तर दे, काहीतरी उपाय कर रे. पोराचे असे हाल बघवत नाहीत. असं बघवत नाही लेकराकडं. ठीक आहे म्हणाले. कुंती मातेनं सांगितलं, भीमसेना जा गोपाळकृष्णाकडं, तो काहीतरी उपाय नक्की सांगेल. पुन्हा आला, चेहरा पडलेला. भगवंता काहीतरी उपाय सांग. मला डोळे मिटले तरी तेच दिसतं. काय. लज्जा गमे सांगता झाला कृतार्थ धर्म अमुचा पुण्याची ही सांगता. बार्येचे पदकंज हे रगडी. तो भगवंता मला नाही जमायचं
करायचं हे? अरे बाबा, त्याच्यानंतर जाऊन बघितलंस का कधी? रोज हे होतं का? बघायची इच्छा सुद्धा नाही, धर्माशी संभाषण केलं नाही, काही बोललं नाही, द्रौपदीला बघितलं नाही, बोलायची इच्छा नाही, बघायची इच्छा नाही. धर्म चुकला, पण तिनं सुद्धा चुकावं. भगवंता सांग ना रे, काय करू? भगवंत सांगतात, हे बघ, एक मार्ग आहे, तो सांगतो, बघ पटला तर. आणि भगवंत सांगतात, उतरविते मंत्र बळे, उतरविते मंत्र बळे, मांत्रिक चढल्या विषान सावरती. बरोबर आहे भगवंता. काय सांगितलं भगवंतानी? उतरविती मंत्र बळे, मांत्रिक चढल्या विषान सावरती. एखाद्याला कुठली बाधा झाली असेल ना, तर नसा नसात भिनलेलं विष मांत्रिक उतरवू शकतो. पण परिजे स्त्री नयनानी, परिजे स्त्री नयनानी, डंखियले ते कदा न सावरती. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की. म्हणजे काय सांगायला हवं फोड करून? परिजे स्त्री नयनांनी एकदा का कटाक्ष टाकला, पुंडलिक वरदा, डंखी आले ते कदा न सावरती, कधीच सावरू शकणार नाहीत. भगवंता मग काय करू? काही करू नको, जे आहे तसं चालू राहू देत. पुन्हा पाठवलं. आता मनात हेच, परिजे स्त्री नयनांनी, डंखियले ते कदा न सावरती, कधीच सावरू शकणार नाही. अरे बापरे, काय करू भगवंता? पुन्हा 4 दिवस गेले. पुन्हा आला भीमसेन. भगवंता, खूप थकलो रे, खूप थकलो, काहीतरी उपाय सांग. वेळ लागायची पाळी आली बघ भगवंता, काय करू? भगवंत म्हणाले, हे बघ भीमसेन, शांत हो, शांत हो. आणि म्हणून भगवंतानी आपल्या मंचकावर या भीमसेनाला डोक्यावर हात फिरवत फिरवत शांत झोप असं सांगितलं. शांत हो भीमा, शांत हो. आणि एक लक्षात घे, काय कर माहितीये? भगवंत डोक्यावरनं हात फिरवतायत. काय कर सांगू का उपाय तुला? तुला उपाय हवाय ना, मी तुला उपाय सांगतो. आणि भगवंत डोक्यावरनं हात फिरवत फिरवत उपाय सांगतात. अमावास्या मंदवासर, निशिथ काल पौर्णिमास, भूत प्रेत रात्रिंचर, दीर्घस्वरे आक्रंदिते रामा. काय कर भीमा? चल म्हणाले, चल. अमावास्येच्या दिवशी शनिवारी चल. हातात गदा घेतलीस ना? हो. गदा घेऊन अमावास्येच्या दिवशी शनिवारी भीमसेन निघाले. कुठं जायचं? निशिथ काल. निशिथ काल म्हणजे रात्र, मध्यरात्र. अमावास्या, कोण लाईट लावणार आहे? ज्या चंद्राचा प्रकाश कले कलेनं वाढतो, जसा कले कलेनं कमी देखील होतो अमावास्येच्या दिवशी चंद्र. आणि अशा वेळी जंगलात चल, अरण्यात चल. कोण आहे सोबतीला? भूत प्रेत रात्रिंचर, दीर्घस्वरे आक्रंदिते रामा. भीमसेन निघाला, मध्यरात्री निघाला, आपली गदा घेतली. अहो, भीमाचा देह तर एवढा, कोण त्याच्या समोर येणार हो? त्यानं गदा नुसती अशी लावायची जरी म्हटलं ना, नुसती लावायची तरी समोरचा ठार. भीमसेन निघाला. भूत प्रेत रात्रींचर आवाज येत होते तेव्हा तिथे. पण भीमसेनाला कसली भीती? निघाले दांड 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 पावलं टाकत. गोपाळकृष्णानं सांगितलंय, भयन धरून तो त्याचे. कुठलाही भीती मनात बाळगू नकोस. काय कर? भयन धरून तो त्याचे, चढला वृक्षी पथत्री समराया. भयन
दर्शिनी तो त्याचे. कुठल्याही प्रकारची भीती मनात, अहो कोण किंचाळायचंय, किती अश्वांना भुंकायचंय, भुंकू देत, मला कशाची भीती नाही. आणि असा भीमसेन अश्वत्थ वृक्षावर चढला. गोपाळकृष्णांनी सांगितलं, तुझं वजन पेलेल अशा झाडाच्या फांदीवर बस. कसा चढला? मोरोपंत सांगतात, चढला वृक्षी पथत्री समराया. पथत्री म्हणजे वानर, माकड कसं झर 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 झाडावर चढतं ना, तसा भीमसेन चढला झाडावर. योग्य फांदी बघितली, योग्य जागा बघितली आणि झाडावर बसला. झाडावर बसला. रात्र मी म्हणते, काळोख मी म्हणतोय. डोळ्यात येऊन समोरनं कोणी बोट घातलं तरी सुद्धा कळणार नाही, इतका काळा कुट्ट अंधार. आणि म्हणेपर्यंत समोर कसला तरी आवाज होऊ लागला. कोणीतरी काहीतरी झाडतंय असं वाटू लागलं. आणि झाडत 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 थोडा थोडा थोडासा मंद मंद प्रकाश पडू लागला. प्रकाश पडतोय. लक्षात आलं, भीमसेनाच्या या अश्वत्थ वृक्षाच्या समोर छान मोठं अंगण आहे, मधली जागा मोकळी आहे, मैदान आहे. आणि या मैदानात सगळी साफसफाई केली आहे, स्वच्छता केली आहे. आणि विश्वकर्मा येऊन विविध प्रकारची सिंहासनं तयार करतोय. डोळ्याचं पातळ लवतंय म्हणेपर्यंत सगळी वेगवेगळी सिंहासनं तयार झाली. त्या सिंहासनांच्या मध्ये एक सुंदर असं दैदिप्यमान रत्न हिरे जडित युक्त असं मोठंच्या मोठं सिंहासन केलं होतं. भीमसेन सगळं बघतायत बरं. छान 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 म्हणाले, कोणाची तरी सभा दिसते इथं, कोणाची तरी सभा आहे. मंचक तयार करण्यात आले. आपण कसं सिनेगृहात जाऊन, नाट्यगृहात जाऊन अशा वर 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 पायऱ्या असतात की नाही, बाल्कनीत वगैरे लोक बसतात, तशा पद्धतीचं मंचक तयार करण्यात आला. समोर सगळी छान बैठक सिंहासनांची. मध्ये सुंदर दैदिप्यमान होते मणिमय सिंहासन. छान मणिमय दिव्य असं दैदिप्यमान असं सिंहासन तयार केलं. म्हणेपर्यंत तिथे अष्टवसू आले, सगळे ऋषी आले, मुनी आले, सगळे जण एक एक यायला लागले. सगळी सभा भरू लागली. बघ्यांची सभा, त्यांची जी जागा होती ती सगळी भरली, हाऊसफुल. सगळे बसले आणि नारद मुनी सगळी व्यवस्था बरोबर आहे ना बघतायत. भीमसेन विचार करतात की ब्रह्मदेवांची सभा असेल, कारण उत्पत्ती तेच करतात, सगळ्याची उत्पत्ती तेच करतात म्हटल्यावर ब्रह्मदेवांची सभा असेल. म्हणेपर्यंत तिथं ब्रह्मदेव आले. नारद मुनींनी, सगळ्या इतर लोकांनी, ब्रह्मवृंदांनी, मुनींनी, तपींनी, श्रेष्ठींनी सगळ्यांनी नमस्कार केला. नारद मुनींनी सांगितलं, तुम्ही या जागेवर बसायचं. त्या जागेवर जाऊन ब्रह्मदेव बसले. मग उत्पत्तीनंतर येते स्थिती. वाटलं की हे सगळं जग ज्याच्यामुळं चाललंय ते भगवान विष्णू, ते येतील, त्यांची सभा असेल. म्हणेपर्यंत मनात येतंय, समोर हजर विष्णू आले. नारायण नारायण नारायण. सगळ्यांनी नमस्कार केला. नारद मुनींनी स्वागत केलं. या विष्णूंनी सुद्धा मध्ये असलेल्या मणिमय असणाऱ्या दैदिप्यमान सिंहासनाला नमस्कार केला. नारदांना विचारलं, बाबा मी कुठं बसायचं? नारदांनी जागा दाखवली, इथं बसा. बसले. बघा, थोर मोठ्या लोकांची सभा असते, तिथं प्रत्येकाच्या खुर्चीवर काय, खुर्चीच्या मागं नाव लिहिलेलं असतं की इथं यानं बसायचं. तसंच आहे, तसंच चालू आहे. मग वाटलं उत्पत्ती झाली, स्थिती झाली. आता सब देवों का बडा देव असणारे भगवान शंकर, त्यांची सभा असेल. म्हणेपर्यंत सगळ्या नंदीगणांसोबत भगवान शंकर आले. नमः पार्वती पते. भगवान शंकर आले. सगळ्यांना नमस्कार केला. सगळ्यांनी एकमेकांना नमस्कार केला. भगवान शंकरांनी मधल्या सिंहासनाला नमस्कार केला. आणि नारद मुनींना विचारलं, कुठं बसायचं? नारद मुनींनी सांगितलं, इथं बसा.
तिन्ही देव आले, सगळी सेना आली. आता नक्की इथं बसणार आहे कोण, कोणाची सभा आहे, काय नक्की चालू आहे म्हणेपर्यंत काय झालं? अनादि निर्गुण, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मूळ महिषासुर मर्दना लागली, मूळ महिषासुर मर्दना लागली. त्रिविध तापाची कराय झाडणी, बघतायत भीमसेन झाडावर अश्वत्थ वृक्षावर बसलेत. ती भवानी दुर्गा वाघावर आरूढ होऊन आलीये. जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु, दुर्गा माता की. सगळ्यांनी नमस्कार केला, पुष्पवृष्टी केली आणि देवीला, त्या दुर्गेला बसायला त्या मणिमय सिंहासनावर जागा दिली. आवाज कमी केलाय का? बाहेर कर्कश येते पण मला काहीच फीडबॅक मिळत नाही, मी ओरडून बोलतेय. हा, ते समोर माईक नसल्यामुळं प्रश्न आहे. नाही, त्यांना आवाज येतोय, येतोय ना? हो म्हणा. हां, फक्त मला ओरडून बोलायला लागतं एवढंच आहे. असो, ठीक आहे. कर्कश येतोय ते, असू दे, बारीक ठेवा. गोड आवाज कर्कश येतो. श्रीराम, ही माईकची कृपा, याला म्हणतात माया. नाही, मायेची कृपा आहे ती. असो, ती दुर्गा आली. दुर्गेनं विराजमान होता क्षणी प्रत्येकाची हजेरी घ्यायला सुरुवात केली. प्रत्येकाची हजेरी घेतली. शाळेत बाई कशा हजेरी घेतात? प्रत्येकानं यावं, त्या दुर्गे पुढे नतमस्तक व्हावं, आपलं केलेलं कार्य कर्म सांगावं. आणि ती दुर्गा विचारते, माझ्यासाठी काही प्रसाद आणलाय की नाही? माझ्यासाठी काही प्रसाद? प्रसाद म्हणता क्षणी तो यम धावत आला. यमदेव धावत धावत थरथर थरथर कापत आले. तो यम धावत आला, दूत करी रक्त पूर्ण नव घटते. तो यम धावत आला, तो यम धावत 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 आला. थांब थांब अंबे माते दुर्गे थांब, तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. दूत करी रक्त पूर्ण नव घटते. 9 घट तुझ्यासाठी रक्ताने परिपूर्ण असं शोणित तुझ्यासाठी आणलंय दुर्गे, याचं सेवन कर. ती म्हणते सेवन करीन, पण हे कोणाचेत? कोणाच्या रक्ताने भरलेले आहेत सांगशील की नाही? आणि यमदेव सांगतात कोणाचे हे शोणित, कोणाचे? हाका उणा दिसत हाकारुनी सती हाकार शीघ्र करुनी. 9 घट तू म्हणतोस, पण याच्यातला 1 घट रिकामा आहे. 1 घट रिकामा आहे. देवीला प्रसाद देताना पूर्ण प्रसाद देणार का? मी जर रागावले, क्रोधिष्ठ झाले तर काय होईल? नाही नाही, थांब द्रौपदी, सांगतो, दुर्गे सांगतो. आणि म्हणून यमदेव सांगतात, हाका उणा दिसत हाकारुनी सती हाकार शीघ्र करुनी. तो का समान यम तो कलिकास्तवितया कालया त्रिभुवनी. हे कालिके जननी हे काम कल्पलतिके कार्य भागतवहा. एका उणेची जे कामितात मनी ते कार्य सिद्धित पहा. गोपाळ कृष्ण भगवान की. ती म्हणाली, हे काय होतं? याला अश्वधाटी असं म्हणतात. त्या घोड्याची टापेची चाल कशी असते तशा वृत्तात हे वृत्त बांधलेलं असतं. असे अनेक शब्द, एकच शब्द परत 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 येतो. कोणाचे हे रक्त, हे शोणित कोणाचे? यमदेव सांगतात, हे 2 कुंभ मधुकैटभ शोणितांचे. हे 2 आहेत ना, हे मधुकैटभ या राक्षसांचे. हे 4 पूर्ण पतने महिषासुराचे. हे 2 युग्म सती शुंभ निशुंभ यांचे.
रिक्त अजुनी रणभावयाचे गोपाळ कृष्ण. हा एक रिकामा आहे, कारण ह्याच्यासाठीचं रण अजून व्हायचंय, युद्ध व्हायचंय. कधी होणार, कधी मला रक्त कधी मिळणार, शोणित कधी मिळणार, माझा प्रसाद मला कधी मिळणार. देवी रागावू नकोस. याच्यात असा एक वीर आहे, असा महान प्रतापी आहे, त्याचंच शोणित याच्यात आहे बरं. पण मग हे युद्ध कधी होणार? होईल तेव्हा होईल, पण कोणाचं आहे माहिती आहे का ह्याच्यात असलेलं शोणित? धैर्याम्बुधिजो वीराग्रेसर अद्भुत रण ही ज्याचे. भीमसेन वर्ण ऐकतायत? पांडवांपैकी धैर्याम्बुधी ही पदवी आपल्यालाच. धैर्याम्बुधिजो वीराग्रेसर, सगळ्या वीरांमध्ये अग्रेसर म्हणजे पहिला कोण? भीमसेन. अद्भुत रण ही ज्याचे, कुंतीचा तो दुसरा त्याचे, शोणित यामध्ये साचे. कुंतीचा जो दुसरा आहे ना, त्याचं शोणित याच्यामध्ये साठणार आहे. दुर्गे म्हणाली, ती दुर्गा म्हणते, अरे ते युद्ध व्हायचं तेव्हा होऊ देत, आत्ता त्या भीमाला शोधून आणा. भीमसेन झाडावर कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. भगवंता काय करू, पण भगवंत कुठे आहेत? आणि म्हणून भीमसेन मनात विचार करतात, हरिचरणाते शरण जाऊनी साधावा. उद्धार साधून घेऊया. युद्ध होऊन मी मरण्यापेक्षा किंबहुना असं नुसतं मला मरायचं नाहीये. मला माझ्या द्रौपदीला न्याय द्यायचा आहे, तेव्हाच हा देह मला भगवंताच्या चरणाशी एकरूप करायचा आहे. असं नुसतं मेलो तर इतके वर्ष जगण्याला काय अर्थ आहे म्हणाले. मी जेव्हा पराक्रम करीन तेव्हाच हा देह धारातीर्थी पडला तरी चालेल, पण कौरवांना एकाला सुद्धा सोडणार नाही. पण मग असं जर माझ्या मनात आहे तर हे त्या दुर्गेला सांगायला पाहिजे. म्हणून त्या झाडावरनं भीमसेनानं जोरात उडी मारली आणि धावत 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 त्या दुर्गेचे पाय धरले. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, जय दुर्गे. काय आलं तुटतं? जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, जय दुर्गे दुर्गती परिहारिणी, शंभु विदारिणी माता भवानी, शुंभ विदारिणी माता भवानी, जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. दुर्गे 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 मला वाचव म्हणून तिच्या चरणाशी हरिचरणाते शरण जाऊनी. मला माफ कर, पण थोडे दिवस त्या सगळ्या कौरवांना संपवीन, तेव्हा मी स्वतःहून तुझ्याकडे येईन. मग माझं शोणित प्रसाद म्हणून प्रसाद रूपानं तू ग्रहण केलंस तरी चालेल. म्हणून त्या दुर्गेचे पाय धरले आणि त्या दुर्गेचं रूप बघावं. कारण रत्नजडित सिंहासनावर बसलेली ती दुर्गा, वाघावरून चालून आलेली, आरूढ होऊन आलेली दुर्गा, तिच्या अंगावर इतके अनंत प्रकारचे दागिने होते की एवढ्या लांब झाडावर बसून ती दुर्गा कोण आहे ते दिसलं नाही. म्हणून त्या दुर्गेचं रूप बघावं म्हणून भीमसेन त्या दुर्गेचे पाय धरून तिच्या चेहऱ्याकडे बघतात. मात्र चेहरा कोणाचा आहे? द्रौपदीचा. आणि द्रौपदी 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 म्हणत 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 भीमसेन त्या मंचकावरनं खाली पडले. आणि भगवान गोपाळ कृष्ण जागा करतात, अरे भीमा काय झालं, अजून लहान का तू, असं झोपेत लोळत लोळत खाली पडायला? काय झालं? मी सांगितलं होतं ना, डोक्यावर हात फिरवत फिरवत गोपाळ कृष्णाने भीमसेनाला सांगितलं होतं, शांत झोप, शांत झोप. आणि झोपेमध्ये भगवंतानं ही सगळी माया रचली आणि लक्षात आलं, धर्मराज युधिष्ठिर या द्रौपदीचे
तिची सेवा का करत होते, तिचे पाय का चेपत होते, हात जोडले. भगवंता पुन्हा कधी 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 असा विचार करणार नाही, अरे एकदा कशाला आज जन्म द्रौपदीची सेवा करीन. भगवंत म्हणतात अव्यक्त नामनी परमेश शक्ती अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया मया जगत सर्वम इदं प्रसूयते. ही माया आहे ना भीमा, ही माया आहे की नाही, तीच माया दुर्गेच्या रूपात, द्रौपदीच्या रूपात, अन्नपूर्णेच्या रूपात, विविध 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 रूपांमध्ये आपल्या सगळ्यांना भुलवत असते. पण या मायेमध्ये भुलून भ्रमिष्ट न होता, भ्रमात न पडता भीमसेना जर भगवंताला म्हणजे मला शरण आलास तर काय होईल. माया अपरंपार हरीची माया अपरंपार. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणाशी अर्पण करूया. सगळ्यांचे आभार मानते. इथं सेवा करायला यायचं म्हणजे गोंदवल्यात सेवा करायला आल्यासारखं. सगळी आपली माणसं असतात, सगळे नामसाधक असतात, सगळ्यांचे चेहरे कायम समाधानानं प्रसन्न असतात. बरं, समाधानानं प्रसन्न प्रफुल्लित चेहरे आणि तुम्हा सगळ्यांसमोर सेवा करण्याचा मेवा माया रूपानं महाराज आमच्या चरणाशी आम्हाला सांगतात की बाबा ये, जे काही चार शब्द वेडे वाकुडे गाईन परी तुझाची होईन या नायानं. झालेली कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया. दोन्ही साथीदारांचे आभार मानते. अत्यंत प्रेमानं अनेक जण माझी म्हणून माणसं इथं आली, सगळ्यांचे आभार मानते. झालेली सेवा ज्यात जे 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 म्हणून चांगलं आहे ते अर्थातच महाराजांचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या गुरूंचं आहे, भगवंताचं आहे. एखादी गोष्ट चुकली असेल, एखादा प्रसंग मनाला खटकला असेल, जो मलाच बघून बोलली का काय असं वाटलं असेल तर तो केवळ मायेनं योगायोग आहे असं समजावा आणि इथंच ते सोडून द्यावं. पण एखादा प्रसंग, एखादी गोष्ट जी मनाला भावली असेल ती या कानानं संपुटित करून हृदयस्थ असणाऱ्या भगवंतापर्यंत पोहोचवायची आणि त्याचं मनन चिंतन करणं म्हणजे आजच्या कीर्तनाची पावती. एक मागणं मागते नेहमीच्या नित्याच्या कीर्तनाप्रमाणे. अहंकाराचा वारा न लागो मजला एवढा आशीर्वाद द्या. पुन्हा पुन्हा मी येईन श्रीराम. मूळ अभंगात मी कीर्तनातलं म्हटलं. आपल्याला देवाची कृपा आहे आणि इंद्राची कृपा आहे. पुंडलिक वरदा. आणि अशा दोन इंद्रांच्या, देवेंद्र आणि नरेंद्र, असे दोन अतिशय उत्तम पुरुषांची आपल्या सोबत ते आपल्याला नेणार आहेत आणि हे जर कायम राहिले तर आपला सनातन हिंदू धर्म निश्चित 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 टिकेल. म्हणून ज्या भगवान गोपाळकृष्णाची प्रार्थना करणारे, ज्या कमळावर अधिष्ठित असणारे, ज्या कमळाला ज्यांनी आपलं चिन्ह म्हणून धरलं, अशा कमळाला आपला कायम पुंडलिक वरदा. जे भगवंताचं आहे, जे भगवंतासाठी आहे, त्याच्यासाठी आपला पाठिंबा कायम असावा अशी मनोमन इच्छा. भैरवी घ्यायची ना. झालं. चरणाते शरण जाऊनी, हरी चरणाते शरण जाऊनी, साधावा उद्धार हरीची माया परंपार, हरीची माया परंपार, माया अपरंपार, माया परंपार. श्रीराम.